मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पार्थ आणि किर्लोस्कर वकील हे दोघेही चहा पित असतात। तेवढ्यातच वकिलांच्या मोबाईलवर आता काव्याचा फोन येतो। मग आता ते कॉल रिसीव्ह करतात आणि विचारतात, काय मॅडम बोला ना। अहो मी जरा कामात होतो ना, म्हणून कॉल नाही रिसीव्ह करू शकलो। मग आता काव्या म्हणते, सर तुम्ही म्हणाला होतात ना की तुमचा विचार बदलल्यानंतर तुम्ही फोन करा, पण आता बदललाय माझा विचार, कारण मला डिवोर्स हवाय। आत्ताच्या आत्ता मला फाईल करायचा डिवोर्स, असं म्हणून ती किर्लोस्कर वकिलांना आता भेटणार असते। तर काव्या आता खूपच हायपर झालेली असते आणि त्यांना सतत विचारते, कुठे आहात कुठे तुम्ही, आणि मी तुम्हाला कुठे भेटू शकते, तुम्ही जरा लवकर बोला, आहात कुठे। तेव्हा किर्लोस्कर वकील म्हणतात, हो हो मॅडम काम डाऊन। ती खूप मोठ्यानेच म्हणते, मी नाही शांत राहू शकत, तुम्ही कुठे भेटू शकता, मी आत्ता लगेच ऑफिसला येते तुमच्या। तेव्हा किर्लोस्कर वकील म्हणतात, मी जरा बाहेर आहे। मग आता काव्या म्हणते, अहो मी आत्ताच्या आत्ता तुमच्या ऑफिसला येते, मग आपण भेटून बोलूयात। तेव्हा आता किर्लोस्कर वकील म्हणतात, एक मिनिट मॅडम, अहो मी ऑफिसमध्ये नाहीये, माझ्या ऑफिसमध्ये जरा काम सुरू आहे, मी एक काम करतो तुमच्या घरी येतो हा, अगदी तुम्हाला प्रॉब्लेम नसेल तर। तेव्हा काव्या आता घाबरते आणि म्हणते, नाही नाही घरी नको। मग आता तिला आठवतं, अनिशाने मगाशी सांगितलं होतं की तुझे आई बाबा बाहेर गेले आहेत पत्रिका वाटण्यासाठी, त्यामुळे 2-3 तास तर ते घरी येणार नाही। मग आता हे आठवल्यानंतर काव्या सांगते, ठीक आहे, या घरी तुम्हाला यायचं असेल तर ना तुम्हाला ॲड्रेस सेंड करते। त्याच वेळी किर्लोस्कर वकील म्हणतात, अहो कशाला सेंड करताय, मी लिहूनच घेतो की, असं म्हणून आता तो नेमका पार्थलाच तो ॲड्रेस लिहायला सांगतो। तेव्हा काव्या सांगते, GP रोड, प्लॉट नंबर 7, मोहिते सदन। असं जेव्हा ती ॲड्रेस सांगते तेव्हा पार्थ हा सगळा ॲड्रेसच लिहून घेतो आणि मोहिते सदन म्हटल्यानंतर त्याला जरा धक्काच बसतो की हे तर काव्याचं घर आहे। तो अगदी शॉकच होतो आणि किर्लोस्कर वकिलांकडे पाहून विचार करू लागतो की आता या ॲडव्होकेटला तिकडे का जायचं असेल। मग आता हो मोहिते सदन लिहिलं आहे मी, असं आता वकील सांगतात आणि म्हणतात, हे पहा तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी येतो आणि आजच तुमच्या डिवोर्सची केस फाईल सुद्धा करतो। हे ऐकून आता पार्थच्या पायाखालची जमीनच सरकते। त्याला आता काही गोष्टींचा अंदाज सुद्धा लागलेला असतो की काव्य तिकडे गेली आहे म्हटल्यानंतर तिला तर डिवोर्स हवा नसेल ना माझ्यापासून, असा त्याच्या मनात अनेक प्रश्न आणि विचारांचा गोंधळ सुरू असतो। मग त्यानंतर ते चला असं म्हणून फोन ठेवतात। तर आता पुढे किर्लोस्कर वकील म्हणतात, काय म्हणायचं नाही, काही असं क्लायंटला कळतच नाही। मगाशी तर तुम्ही तुमच्या बायकोचं कौतुक करत होतात ना, कारण त्या IAS ची तयारी करतायत असं तुम्ही सांगत होतात। आता ह्या क्लायंट आहेत ना, त्या सुद्धा IAS ची तयारी करतायत, पण ह्या जर का पास झाल्या ना तर बाकीच्यांचं अजिबात खरं नाही हा। तेव्हा पार्थ विचारतो, म्हणजे मला नाही समजलं नीट। त्यावेळी किर्लोस्कर वकील जरा हसूनच सांगतात, अहो मगाशी मी त्यांना कॉल केला होता डिवोर्ससाठी, तर म्हणाल्या की मला आता डिवोर्स नको आहे, IAS ची तयारी करायची आहे आणि त्याच परीक्षेवर फोकस करायचा आहे, आणि आत्ता या क्षणी मला फोन करून सांगतायत की आत्ताच्या आत्ता डिवोर्सची केस फाईल करायची आहे। आता पार्थला हे सगळं ऐकून पुन्हा एकदा धक्काच बसतो, कारण त्याच्या डोळ्यासमोरून आता सगळं चित्रच क्लिअर झालेलं असतं की ही काव्य तर नसेल, काय म्हणावं ना या क्लायंटचं कळतच नाही। मग आता ते सगळं आपापलं सामान घेत असतात आणि म्हणतात, ॲड्रेस बघू बरं एकदा, असं म्हणून मोहिते सदन GP रोड असं ते पाहतात आणि थँक्यू, येतो मी मिस्टर पार्थ, असं म्हणून किर्लोस्कर वकील जायला निघतात। तेव्हा आता किर्लोस्कर वकिलांना जाताना पार्थ पाहतो आणि काहीतरी मनात विचार करतो, आणि त्याला माहीत असतं की आता ॲडव्होकेट किर्लोस्कर हे तिकडे काव्याच्याच घरी चालले आहे मोहिते सदनमध्ये, आणि नक्की डिवोर्सबद्दलच काव्याला बोलायचं असेल। आता काव्याला मी नको का असेल हा प्रश्न त्याला पडलेला असतो आणि तो त्याच विचारामध्ये असतो आणि त्याचे डोळे आता लाल झालेले असतात, त्याचबरोबर डोळ्यात पाणीसुद्धा असतं। दुसरीकडे साठे गुरुजी हे आता नंदिनीला विचारतात की नक्की तुझ्या मनात काय आहे। तेव्हा नंदिनीला आता रडू येतं आणि ती म्हणते, गुरुजी मी काय करू, तुम्हीच सांगा ना, सगळं तर तुम्हाला माहीत आहे ना। तेव्हा गुरुजी सांगतात, आता भेटण्या अगोदर जे करणार होती ना बाळा तेच कर, जोपर्यंत तू एक पर्व संपवत नाहीस तोपर्यंत दुसरा अध्याय अजिबातच सुरू होणार नाही। तेव्हा नंदिनीला आता हे ऐकून जरा धक्काच बसतो आणि ती विचारते, गुरुजी खरंच मी सगळं संपवू। तेव्हा गुरुजी म्हणतात, हो संपव बाळा, आणि पुन्हा एकदा नवीन सुरुवात कर, पण मोकळी हो, तर ज्या कळा सोसल्या आहेत ना त्यांच्या खळ्या होतील, कारण बाळा तू दुःखाला लळा लावून बसली आहेस, कारण आता तू जिथे जाशील ना तिथे तुझा पत्ता शोधत ते येईल। आता मागे टाक सगळं, सगळ्यात गुंतून सुद्धा तू मोकळी राहायला शिक, आणि मग बघतच राहा या आसवांचे सुद्धा कसे मोती बनतात। तेव्हा आता नंदिनीला कळतच नाही नक्की
गुरुजी म्हणतायत काय? तेव्हा ती स्पष्टपणे विचारते, गुरुजी मला समजलं नाही नक्की तुम्ही काय म्हणताय ते. तेव्हा संकेत देणं हे माझं काम आहे बाळा आणि अर्थ शोधणं हे तुझं कर्तव्य आहे. तेव्हा गुरुजी म्हणतात, जे अटळ आहे ना बाळा ते होणारच आहे आणि मी एवढंच सांगेन तुला, बाकी काही नाही. मग आता गुरुजींच्या बोलण्याचा अर्थ नंदिनी लगेचच शोधू लागते. पुढे गुरुजी सांगतात, यावेळेस जे तू ठरवलं आहे ना ते करून आता मोकळी हो आणि त्यालाही मोकळी कर, कारण त्याने तुला बांधून ठेवलंय. तेव्हा नंदिनीला आता धक्काच बसतो आणि ती मनातच विचार करते, म्हणजे जीवाला डिवोर्स द्यायला हवा असा ती विचार करते. तिच्या डोळ्यात पाणी येतं, कारण जीवाला डिवोर्स देणं म्हणजे एवढं तिच्यासाठी सोपं नसतं. तेव्हा ती आता गुरुजींकडे पाहतच राहते. तर गुरुजींना सुद्धा समजलेलं असतं की नंदिनीने काय ठरवलं आहे. दुसरीकडे मिथून आता जीवाला विचारतो, असं तू मनामध्ये काय साठवून ठेवलं आहेस बाळा जे तू मला सांगितलं नाहीस? असं काय केलं आहेस की जेणेकरून तू माझ्याबरोबर ते शेअर केलं नाहीस? बोल ना अरे जीवा, पटकन बोल, म्हणजे माझ्या ताटात काय वाढून ठेवलंय ना पुढे हे मला समजेल. त्यावेळी आता जीवा उठून उभा राहतो आणि म्हणतो, मी काव्याला पत्र लिहिलंय. तेव्हा काय? तू काव्याला पत्र लिहिलंस? ते कसं लिहिलंस रे? ते पत्र कसं पाठवलंस? कबुतराकडे पाठवलं की बाण करून तिथून खिडकीतून टाकून दिलं की पोस्टाने पाठवलंस? तेव्हा जीवाला आता राग येतो आणि तो विचारतो, काका तू मस्करी काय करतोस रे? मग आता मिथून तेवढ्याच जोरात ओरडतो आणि विचारतो, काय रे तू मस्करी करतोस माझी? मी नाही करत तुझी. अरे तू ना सगळ्यांबरोबर अगदी मस्करीच लावली आहे, कारण तुझ्या आयुष्यामध्ये ना तू कोणीतरी एकीलाच निवड, काव्या की नंदिनी, समजलं? तुला गुलाबजामुन पाहिजे, तुला कॅडबरी पाहिजे, तुला रसगुल्ला हवाय, असं नसतं रे जीवा, कोणातरी एकाला निवड प्लीज, मी पाया पडतो तुझ्या. असं म्हणून आता जीवा समोर तो हात जोडतो. जीवा सांगतो, अरे काका मी कन्फ्यूज झालो होतो, माझं डोकंच काम करेनासं झालं होतं. मग आता तुझं डोकं आता काम करतंय असं तुझं म्हणणं आहे का? असं आता मिथून विचारतो. मग आता तुझं डोकं अजिबात काम करत नाहीये, तुझं डोकं अजिबातच ठिकाणावर नाहीये असं जेव्हा मिथून सांगतो, तेव्हा मात्र आता जीवालाच धक्का बसतो की माझ्या मनातलं काका बरं ओळखतो. आणि मग त्यानंतर त्याला म्हणतो, तुझं जर डोकं काम करत असेल ना तर हा मूर्खपणा केला नसता तू काव्याला लेटर पाठवण्याचा. तेव्हा जीवा सांगतो, अरे मूर्खपणा तर मी आत्तापर्यंत करत होत, मला ना काव्या नावाच्या चॅप्टरला अगदी कायमचा फुल स्टॉप द्यायचा म्हणून मी तिला ते पत्र पाठवलं आणि त्यामध्ये तिला स्पष्टपणे लिहून पाठवलंय की आपण याच नोटवर सगळं काही संपवूयात आणि सर्व आठवणींना संपवून टाकू, पूर्ण विराम देऊ. तेव्हा मिथून म्हणतो, पण या अगोदर तुमचं तर हेच बोलणं झालं होतं ना, हेच सांगितलं होतं ना तिला तू. अरे पहिले पाडे 55 कशाला? काय अर्थ काय आहे या गोष्टींना जीवा? मलाच कळत नाहीये. तेव्हा जीवा म्हणतो, अर्थ तर आहे काका, कारण जोपर्यंत मी काव्य नावाचा चॅप्टर मनातून काढून टाकत नाही ना तोपर्यंत मी नंदिनी बरोबर असंच वागत राहणार. अरे काव्याच्या आठवणींनी, तिच्या विचारांनी मी नंदिनी बरोबर वाटेल तसं वागलोय, तिला वाटेल ते बोललोय, तिचं मन दुखवलंय मी, अरे कसंही वागवलंय मी तिला, आणि यापुढे ते होऊ नये ना म्हणून मनातलं सगळं काही मी त्या पत्रामध्ये लिहून टाकलंय. कारण बोललेल्या गोष्टी असतात ना त्या अगदी हवेमध्ये विरून जातात आणि लिहिलेल्या ज्या असतात ना त्या शाश्वत राहतात. आणि त्यात मी लिहिलंय, आपला यानंतर एकमेकांशी काहीही संबंध नसणार. किंवा अगदी इमोशनल होतच आता मिथूनला सांगतो. तेव्हा आता मिथून म्हणतो, जीवा तुला कसं कळत नाही? कसं सांगू रे बाळा? अरे जेव्हा तू नंदिनीला ऍक्सेप्ट करणार नाही तेव्हा तू काव्याला कसं विसरून जाणार? अरे तू असा का वागतोस डबल ढोलकीसारखा? माझा जीवा तर असा नव्हता कधी. मी तुला लहानाचं मोठं होताना पाहिलंय, तुझ्यामध्ये हा कन्फ्यूज होण्याचा अजिबातच गुण नव्हता आणि हा कोणता गुण तू डाउनलोड करून ठेवला आहेस रे बाळा? तेव्हा जीवा आता सांगतो की आत्तापर्यंत जे मी मागितलंय ना ते अगदी माझ्या समोर येत गेले, मला सगळ्या गोष्टी मिळत गेल्यात, कधीही अशी वेळ आलीच नाही की मी हे निवडू शकतो ते निवडू शकतो. अरे जर काव्याबरोबर लग्न झालं असतं ना तर सगळं सोपं होतं. अरे त्यात काव्या दुसरीकडे लग्न करून गेली असती ना तरीही ते अगदी ठीक होतं. अरे नंदिनी माझ्या आयुष्यात आली आणि काव्या सतत माझ्या समोर मला दिसतीये, मग नाही होणार का मी कन्फ्यूज? मी तरी काय करणार आहे तूच सांग ना आता काका. बरं काव्याने पार्थ दादासोबतचं लग्न अजूनही ऍक्सेप्ट केलेलं नाहीये, ते केलं असतं ना तरीही सोपं होतं. तेव्हा मिथून ओरडतो, अरे काय सोपं होतं, काय अवघड काय होतं? आणि सगळ्यांनी सोपं करून द्यायचं का? असं आयतं ताट आपल्या हातात ठेवायचं का? अरे स्वतःचे काहीतरी निर्णय असतात जीवा, तो सुद्धा अगदी मनापासून घेतलेला, असा आतून घेतलेला. अरे एक निर्णय किती चुकीचा असतो ना, आणि आयुष्यामध्ये काय काय घडून जातं ना हे मी तुला सांगतोच. आता एक चांगला गुणवंत विद्यार्थी होता, अगदी स्कॉलरशिप धारक,
10वीला त्याला उत्तम मार्क्स सुद्धा मिळाले. अरे पण बापाचं स्वप्न होतं ना, बापाचं, की मुलाला आपण सायन्सलाच घालूयात कारण तो उत्तम सायकोलॉजिस्ट होईल. पण त्या मुलाच्या मनाचा विचार केला का त्या बापाने? नाही ना. आणि तो सुद्धा मूर्ख, स्वतःचा निर्णय घेता आला नाही ना त्याला आर्टकडे जायचं होतं आणि बापाचं म्हणणं काय होतं तर सायन्स. बरं, सायन्समध्ये सुद्धा उत्तम अभ्यास करून तो अगदी उत्तमच सायकोलॉजिस्ट झाला असता. पण काय करणार, हातात सायन्सचं पुस्तक आणि डोक्यामध्ये आर्ट. काय झालं काय त्याचं? ना घरका ना घाटका. बापाच्या मनात होतं माझ्या मुलाने माणसाच्या मनातील कोडं सोडावं, कारण तो माणसांची कोडी सोडवायला निघाला होता. अरे साधं 2 ओळींचं शब्दकोडं सुद्धा त्या मुलाला आता सुटत नाही. मग आता जीवाला खूप मोठा धक्का बसतो आणि तो विचारतो, काका हे सगळं तू? त्याच वेळी आता मिथुन म्हणतो, हो तो मीच आहे तुझा हा मिथुन काका, ज्याला सायकोलॉजिस्ट कधी बनायचंच नव्हतं, पण बापाने प्रेशर टाकलं आणि सगळं काही बिघडून गेलं. मला आयुष्याने अगदी कन्फ्यूज करून टाकलं, कारण मला स्वतःचे निर्णय कधी घेता आले नाही. पण त्यानंतर माझ्या आईने मला हेच सांगितलं की तू आमचा विचार करू नकोस, पण ज्या मुलीचा तू हात धरशील ना त्या मुलीचा हात कधी आयुष्यात सोडू नकोस, अगदी असा घट्ट पकडून ठेव आणि जी पण गोष्ट निवडशील ना बाळा, ती डोक्यातून नाही तर अगदी तुझ्या मनातून निवड. तुझ्या मनाला काय वाटतं ना तेच कर. आयुष्याची जी झालेली काही दुर्दशा आहे तो सगळं काही जीवाला सांगत असतो आणि म्हणतो, हे बघ मी तुला आता एकच सल्ला देईल, काव्याला बाय केला आहे ना तू, मग आता नंदिनीला तरी निवड बाबा. आता मिथुनने एवढं सगळं सांगितल्यानंतर ही जीवा अजूनही थोडा कन्फ्यूज असतो. मग आता मिथुन सांगतो, अरे जेव्हा पोलीस आले होते ना खाली, तेव्हा हा जीवा घरातील सगळेजण तेथे असताना म्हणत होता की माझी बायको माझा अभिमान आहे. पण आता कुठे गेला रे तुझा तो अभिमान? अरे कुठे पाणी मुरतंय ना ते मला सांग, आणि जीव तुटतो रे तुझ्यासाठी या काकाचा. मग आता जीवा एकदमच शांत होतो आणि म्हणतो, माहीत नाही काका, पण या क्षणी तर मला आता काहीच करावंसं वाटत नाही, ना लग्न ना संसार. तेव्हा मिथुनच अगदी हताश होतो आणि म्हणतो, जीवा तुझं ना खूप कठीण आहे रे, काय करू मला कळतच नाही, अजून कशा पद्धतीने तुला समजावू ना तेच मला समजत नाही. तर आता जीवा हा काहीतरी निर्णय घेत असतो. तर दुसरीकडे काव्य आता ॲडव्होकेट किल्लेदारांची केव्हाची वाट पाहत असते, दरवाजाजवळच उभी असते आणि म्हणते, कधी येणार आहेत ॲडव्होकेट किल्लेदार? कळतच नाही, केव्हाची मी इथे उभी आहे, वाट पाहते त्यांची, असं म्हणून तिला आता खूपच घाई झालेली असते. काही वेळातच आता ॲडव्होकेट किल्लेदार हे तेथे येतात, दाराची बेल वाजवतात. काव्य दार उघडते आणि या आतमध्ये या असं म्हणते. तर आता ॲडव्होकेट किल्लेदारांच्या पाठोपाठ पार्थसुद्धा असतो. तेव्हा पार्थला असं अचानक आलेलं पाहून काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण पार्थ यांच्याबरोबर आलेच कसे काय हे तिलाच तिचं समजत नाही. तर पार्थ सारखा काव्याकडे पाहतो. दुसरीकडे नंदिनी आता निघालेली असताना मानेनी तेवढ्यातच तेथे येते आणि म्हणते, अगं नंदिनी बस ना, आपण गप्पा मारूयात गुरुजींबरोबर. ती म्हणते, नाही आई, मला एक काम आठवलं, मी येते हा इतक्यात. त्याच वेळी आता काय झालं अचानक हिला, असं मानेनी विचारते. मग गुरुजी म्हणतात की तिला उत्तर सापडलंय. तेव्हा उत्तर म्हणजे असं मानेनी विचारते. तेव्हा गुरुजी सांगतात, खूप प्रश्न पडतात हा मानेनी तुला, बाकी शिरा छान झालाय हा, साखर सुद्धा अगदी छान विरघळली आहे शिऱ्यामध्ये, असं आता शिरा टेस्ट करत ते मानेनीचं कौतुक करतात. मग आता तुझ्या संशयाचं काय, तो विरघळला आहे का, असंही ते विचारतात. मग आता ती विचारते, संशय पण काय? तेव्हा तुझी शोधमोहीम सुरू आहे ना, असं गुरुजी स्पष्टपणेच दामिनीला विचारतात. तेव्हा ती अगदी गप्प राहते आणि तिला आठवतं की मी माझ्या दोन्हीही मुलांची आणि सुनांची नावं तिथे बोर्डवर लिहिली आहे आणि प्रत्येक गोष्टीचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करतीये, कारण जीवाच्या दुःखाचं काव्य काय आहे ना हे तिला शोधायचं असतं. मग आता मानिनीला ते आठवल्यानंतर ती गुरुजींना खरं सांगते, हो गुरुजी, तसंही तुमच्यापासून काही लपून राहत नाही गुरुजी, कारण या मुलांच्या मनात काय आहे, ते नक्की काय लपवतायत हेच मला कळत नाही आणि हेच शोधण्याचा मी प्रयत्न करतीये. आता बघा बरं, तुम्ही मला सांगितल्यापासून मी सगळीकडे अगदी नीट लक्ष ठेवून आहे आणि माझं कर्तव्य बजावण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करतीये. माझं अगदी सगळीकडे आणि सगळ्यांकडे लक्ष आहे, म्हणजे अगदी काव्या, नंदिनी आणि जीवा या सगळ्यांकडे. तेव्हा पार्थकडे लक्ष आहे का, असं गुरुजी विचारतात आणि पार्थचं नाव गुरुजींच्या तोंडून ऐकल्यानंतर मात्र मानिनीला आता धक्काच बसतो. मग आता पार्थचं काय गुरुजी, त्याच्यासारखं त्याचं आयुष्य सुद्धा
अगदी शांत आणि सरळ सुरू आहे. तेव्हा आता शांत आणि सरळ असं काहीही नसतं मानिनी, कारण वादळापूर्वी सुद्धा शांतताच असते. मानिनी घाबरते आणि विचारते, काय वादळ म्हणजे? आता पार्थच्या आयुष्यात कुठलं वादळ कुठलं येणार आहे? तेव्हा गुरुजी म्हणतात, ते मी अजिबात सांगणार नाही. वादळ येणार आहे किंवा आलंही असेल, आता ते शमवायचं की ते विस्कटायचं हे त्याचं शहाणपणच ठरेल. असं म्हणून आता गुरुजी काहीतरी अघटितच मानिनीला सांगतात. त्यामुळे मानिनी एकदमच घाबरून जाते. दुसरीकडे आता किर्लोस्कर वकील हे आता काव्य आणि पार्थकडे पाहत असतात, कारण काव्याला आता खूप घाबरल्यासारखं होत असतं, कारण तिच्यासमोर ॲडव्होकेट किल्लेदार असतात आणि त्याचबरोबर पार्थसुद्धा उभा असतो. तिला आता पार्थपासूनच डिवोर्स घ्यायचा असतो आणि मग किर्लोस्कर वकील दोघांकडे पाहत पाहत आता विचारतात, हॅलो, तुम्ही मिसेस काव्या राईट ना? तेव्हा ती आता हो म्हणते. आता तिला काय बोलावं ना हे सुचत नसतं, कारण समोर पार्थ असतो आणि ती पूर्णपणे आतून घाबरून गेलेली असते. तेव्हा तुमचं पूर्ण नाव काय, असं किल्लेदार वकील विचारतात. तेव्हा आता पार्थ हा समोर येतो आणि अगदी काव्याजवळ उभा राहून तिच्याकडे पाहतच राहतो. तेव्हा काव्या आता विषय बदलते आणि विचारते, तुमचं पूर्ण नाव काय? ते ॲडव्होकेट किल्लेदार सांगतात, माझं नाव समीर किल्लेदार. अहो, मी तुमचं विचारतोय, तुमचं पूर्ण नाव काय आहे? तेव्हा पार्थ आता तिच्याकडे अगदी नजर रोखूनच पाहत असतो आणि नक्की काव्य नाव काय सांगते ना हेच त्याला आता पाहायचं असतं. तर काव्य अजूनच घाबरते. तिला काय सांगावं, काय बोलावं हे सुद्धा कळत नसतं. तेव्हा ॲडव्होकेट किल्लेदार हे पार्थकडे पाहतात आणि मग काव्याकडे, आणि त्यांना जरा वेगळाच डाऊट येतो. तर आता पार्थच्या डोळ्यात पाणी असतं, ते नेमकं काव्या पाहते. मग आता त्यावेळी ती म्हणते, आपण काय करू, आपण नंतर भेटूयात. तेव्हा ॲडव्होकेट किल्लेदार विचारतात, नंतर म्हणजे कधी भेटायचं आपण? तेव्हा ती आता घाबरतच सांगते, म्हणजे आजची मीटिंग आपण कॅन्सल करूयात. असं म्हटल्याबरोबरच आता ॲडव्होकेट किल्लेदारांनाच धक्का बसतो की एवढ्या घाईमध्ये तिने मला इकडे बोलवून घेतलं आणि लगेचच आता पार्थला पाहून जायला सुद्धा सांगते. नक्की काव्याच्या मनात काय आहे, हा क्लायंट असा काय की ती कन्फ्यूज आहे, हेच किल्लेदारांना कळत नाही. मग काव्य आता सतत घाबरतच पार्थकडे पाहत असते, कारण आतल्या मनात तिला तिचंच आता गिल्टी फील होत असतं. पुढे आता ॲडव्होकेट किल्लेदार म्हणतात, अहो कॅन्सल म्हणजे मी कुठून आलोय तुमच्यासाठी इथे, आणि इथे आल्यानंतर तुम्ही मला सांगताय का की मीटिंग कॅन्सल करायची म्हणून? तेव्हा ती म्हणते, सॉरी. मग आता त्यावेळी ॲडव्होकेट किल्लेदार हे पार्थकडे पाहतात आणि त्याला म्हणतात, पाहिलं अहो मिस्टर पार्थ, मी म्हणालो होतो ना तुम्हाला, काही क्लायंट किती कन्फ्यूज असतात. बट एनिवे, मिस्टर पार्थ या काव्या देशमुख आणि काव्या हे मिस्टर पार्थ अशी दोघांची ओळख करून देत ॲडव्होकेट किल्लेदार हे सततच एकमेकांकडे पाहतात. त्यांनाच काही कळत नसतं नक्की चाललंय काय, कारण हे दोघे अगदी एकमेकांना ओळखतायत, मला त्यांच्या नजरेमध्ये दिसतंय. मग पार्थ आणि काव्य एकमेकांबरोबर हात मिळवत तर नाही, फक्त एकमेकांकडे पाहत राहतात. तेव्हा आता त्यांना आठवतं की डिवोर्स ही फाईल झाली होती, तेव्हा मी काव्याला विचारलं होतं की तुम्ही तुमच्या मिस्टरांचं नाव मिस्टर देशमुख असं का लिहिलंय? अहो, फर्स्ट नेम तर लिहिलंच नाहीये. तेव्हा त्या फर्स्ट नेमचा अर्थ आता ॲडव्होकेटला समजलेला असतो आणि मग ते आता अगदी धक्क्यानेच काव्य आणि पार्थकडे पाहतात, कारण त्यांना आता माहीत असतं की काव्यालाच पार्थपासून डिवोर्स घ्यायचा आणि हे दोघे नवरा बायको आहेत. त्यानंतर ते जरा घाबरतात आणि दोघांना आता यांना बोलू द्यायला हवं या विचाराने ते म्हणतात, मिस्टर पार्थ येतो हा मी. तेव्हा थँक्यू मला इथे ड्रॉप केल्याबद्दल, असं ॲडव्होकेट किल्लेदार म्हणतात आणि पार्थचे आभार मानतात. तेव्हा ॲडव्होकेट किल्लेदार हे जेव्हा तेथून जातात तेव्हा काव्याला आता स्वतःच्याच नजरेत पडल्यासारखं होतं. मग तिच्या डोळ्यात आणि पार्थच्या डोळ्यात सुद्धा पाणी असतं. ती म्हणते, या ना आतमध्ये या. तेव्हा आता पार्थ हा हळूहळू आतमध्ये येत असतो आणि काव्याच्या पाठीमागे उभा राहतो. तेव्हा काव्या विचारते, काय घेणार? मग आता पार्थ म्हणतो की माझ्या फिलिंग्स. आता असं म्हटल्याबरोबरच काव्याच्या काळजाचा ठोका चुकतो आणि ती पार्थकडे पाहतच राहते. मग आता तो म्हणतो, काल रात्री मी तुम्हाला रेड वेल्वेट पेस्ट्री घेऊन आलो होतो, ती आणताना माझ्या मनामध्ये ज्या फिलिंग्स होत्या ना त्याच मी घ्यायला आलो आहे. मग आता काव्याला हे ऐकून धक्काच बसतो, ती पार्थकडे पाहतच राहते. त्यानंतर पार्थ म्हणतो, गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला जो गजरा दिला होता तो तुम्ही पायऱ्यांवर फेकून दिला. तो गजरा देताना माझ्या मनात जी तुमच्याबद्दलची आपुलकी होती ती परत घ्यायला आलो आहे मी. तेव्हा काव्या पुन्हा एकदा धक्क्यानेच त्याच्याकडे पाहते आणि तिलाही पार्थबद्दल थोडं वाईटच वाटतं. रागाच्या भरामध्ये कडुनिंबाची जी
पानं खाल्ली होती तुम्ही. मी तुमची खूप काळजी करतो. अहो, तुमच्यासोबत वडाच्या प्रदक्षिणा घालताना, नको असलेल्या लग्नात सप्तपदी चालताना जी वचनं मी तुम्हाला दिली होती ती परत घ्यायला आलो आहे मी, असं म्हणून तो काव्याकडे जरा रागातच पाहत असतो. तर आता काव्याला कळून चुकलेलं असतं की पार्थला सगळं माहीत झालं आहे आणि म्हणूनच तो माझ्यावर एवढं चिडलाय. मग आता तो काव्याला एकच प्रश्न विचारतो की जमेल का तुम्हाला त्या फिलिंग्स पुन्हा द्यायला, मी जे तुमच्यासाठी केलंय ते तुम्हाला द्यायला. तेव्हा काव्याला आता समजतं की आपण खूप मोठी चूक केली आहे आणि नेमकी ही चूक पार्थने पकडली आहे. आता काव्याला तोंड दाखवायची सुद्धा लाज वाटत असते, त्यामुळे ती अगदी शर्मेनेच मान खाली घालते आणि पार्थकडे त्यानंतर पाहत राहते. तर पार्थच्या मनातून आता थोडी थोडी काव्य उतरलेली असते, कारण माझ्या फिलिंग्सची कदर न करता हिला माझ्यापासून डिवोर्स घ्यायचा आहे हे स्पष्टपणे आता पार्थला सुद्धा कळून चुकलेलं असतं. तेव्हा पार्थचं बोलणं ऐकून काव्य तर एकदम शॉकच होते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये नंदिनी रूममध्ये येते, स्वतःला त्रास करून घेत खूप रडत असते आणि म्हणते माझ्या बाजूने मी स्वतःला सावरण्याचा खूप प्रयत्न केला, पण प्रत्यक्षात सगळं काही विस्कटून गेलं, सगळं काही संपून गेलं, असं म्हणून ती आता खूप रडत असते आणि रूममध्ये असणारे कपडे अस्ताव्यस्त फेकून देते. कारण आता गुरुजींनी सुद्धा सांगितलेलं असतं की तू या नात्यातून मोकळी हो, म्हणजे एक नवा सूर गवसेल. तर दुसरीकडे पार्थ आता काव्याला शब्द देतो, नवरा म्हणून मी चुकू नये आणि तुमचं सगळं काही अगदी व्यवस्थित करेन, यासाठी मी तुम्हाला जो शब्द दिला होता. पण जर का तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मीच त्रास वाटत असेल तर मीच तुम्हाला शब्द देतो की यापुढे तुम्हाला माझा आणि आपल्या लग्नाचा त्रास अजिबात होणार नाही, असं म्हणून काव्याबरोबर तो एवढंच बोलतो आणि लगेचच तिथून मागे फिरतो. तेव्हा काव्य आता धक्क्यानेच त्याच्याकडे पाहते आणि तिला आता खूप वाईट वाटतं. आता पार्थच्या डोळ्यात सुद्धा पाणी असतं, कारण तो मनातून खूप दुखावलेला असतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.